नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सिंधूने पूर्णपणे मधूची वाट लावायची ठरवलेली आहे. सर्वांच्या समोर तिला वारंवार तोंडावर पाडायचं ठरवलेलं आहे आणि सिंधू हे सर्व खूपच भारी करत आहे. आणि त्याचबरोबर राघव हा मधूला सांभाळून घेतल्याचं नाटक करत आहे आणि मधूला असं वाटत असतं की नाही, राघव माझ्यासोबतच आहे असा मधूचा गोड गैरसमज करून दिलेला असतो सिंधू आणि राघवने. आणि मधूला वारंवार तोंडावर पाडण्यासाठीच हा सगळा प्लॅन त्यांनी केलेला असतो. आणि सिंधू मधू जी सावीबरोबर चुकीचं वागत आहे, पूजेला आलेली नाही अशी अनेक कारणं देते आणि मधूच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि सांगते की तुझी या घरात राहण्याची लायकी नाही आहे असं जेव्हा सांगितलं जातं आणि तिला घराच्या बाहेर हकललं जातं तेव्हा तिला घराच्या बाहेर हकलून सिंधू दरवाजा बंद करून घेत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं सिंधूने दरवाजा तर बंद करून घेतलेला असतो, पण तेवढ्यात राघव तिथं पोहोचतो आणि राघव म्हणतो की तू हिला घराच्या बाहेर काढू शकत नाही, तू हा दरवाजा बंद करू शकत नाही. सिंधू म्हणते का? तेव्हा राघव म्हणतो की तिला या घरामध्ये पूर्णपणे राहण्याचा अधिकार आहे. घरातील सर्वांना न जुमानता सिंधूने दरवाजा तर बंद केलेला असतो, तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं. एवढंच नाही तर तिच्या खानदिशी कानाखाली दिलेली असते आणि पुन्हा राघवने आता मधूला घरात घेतलेलं असतं. मधूला तर खूप छान वाटत असतं. अरे वा, बघा माझ्यावर राघव विश्वास ठेवतोय. आणि तो जाताना तिने एवढंही म्हणत असते की राघवने तुझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे ना, तो कशासाठी ठेवलेला आहे हे तुला माहिती नाही आहे. आणि ती म्हणते की बघितलंस का, राघवने माझी बाजू घेतलेली आहे असं सिंधूला ती सांगत असते. राघवचा तुझ्यावर विश्वास पण नाही आहे, राघवने माझी बाजू घेऊन मला घरात घेतलेलं आहे असं मधू सगळ्यांना सांगते. आता मधूला घरात घेतलेलं आहे, मग रुक्मिणी काकू बाकीचे घरातले सगळेजण घराकडे जाऊ लागतात, आतमध्ये जाऊ लागतात आणि राघव सिंधूकडे पाहत असतो. राघवला माहिती असतं हे सगळं काय केलेलं आहे आपण ते, कारण प्लॅन तर राघव आणि सिंधू या दोघांनीच केलेला असतो. आणि या प्लॅनमध्ये पूर्णपणे फसलेली असते ती म्हणजे मधू. मधूला असं वाटत असतं की राघव माझ्या बाजूने आहे आणि आता माझं ही सिंधू जी आहे ती काहीच वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात ती राहत असते. पण सिंधूने आता वाघीण बनलेली असते, ती लक्ष्मी नाही तर दुर्गा बनून रत्नपारखींच्या घरात आलेली असते आणि मधूला वाटत असतं की ही काय आपलं करणार आहे. पण सिंधू वारंवार मधूची वाट लावत असते, तिचा बँड वाजवत असते, सगळ्यांच्या समोर तिला तोंडावर पाडत असते, तिला दाखवून देत असते की तुझी काय लायकी आहे. आणि आता सिंधू ही सगळं मुद्दाम करत असते, तिला पुन्हा एकदा सर्वांच्या समोर दाखवून द्यायचं असतं की मधू काय करू शकते आणि मधू कोणत्या लायकीची आहे. आणि त्यासाठी सिंधूने पुन्हा एकदा राघव आणि सिंधूने प्लॅनिंग करून मधूला हे घरात घेतलेलं असतं. मधूचा खूप गोड गैरसमज झालेला असतो. मधूला असं वाटत असतं की बघा, राघवने मला जे ऐकलेलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, आता मी काय करणार ते कोणाला कळणार पण नाही. या भ्रमामध्ये मधू राहत असते आणि मधूला वाटत असतं की आता माझंच सगळं चालणार आहे. पण सिंधूने वारंवार तोंडावर आपटवण्यासाठी हिला प्रत्येक वेळेस लायकी दाखवायची आहे म्हणून घरात घेतलेलं असतं आणि त्याची सुरुवात ही केलेली असते. आता राघव सिंधूला सावीसोबत वेळ घालवण्यासाठी घरातील सर्वांना बाहेर घेऊन जात असतो. त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला लावत असतो, म्हणजे त्यांना गुंतवून ठेवत असतो. आणि मधू मात्र मूर्खपणा करत असते. आणि मधू पुन्हा तिथून बाहेर येते आणि सगळ्यांना सांगू लागते की तुम्ही सगळेजण इथे काय करताय, मला त्या सिंधूने बांधून ठेवलं होतं, त्या कृष्णाने बांधून ठेवलेलं होतं. राघव म्हणतो काय पण काय बोलतेस तू, कसं शक्य आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की आपण जाऊया, आम्ही सगळे बाहेरच होतो, इथं तर कृष्ण आलेले दिसली नाही. तर राघव म्हणतो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सेल्फ असलं पाहिजे, तुम्ही कोणाचीही गरज तुम्हाला पडली नाही पाहिजे, तुम्ही तेवढं तंदुरुस्त असलं पाहिजे, म्हणून तर मी तुमचा हा सेशन घेत आहे. मधू सगळ्यांना आता तरातरा घेऊन जाते आणि म्हणते बघितलं का, इथंच होती ती कृष्णा, तिने गोंधळ घातलेला होता असं मधू सर्वांना सांगू लागते. राघव म्हणतो की मधू चुकतंय तुझं, प्रत्येक वेळेस कांगावा करायची गरज नाही आहे, कारण इथे कोणी दिसतही नाही तुला, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. रुक्मिणी काकू पण म्हणते अगं राणी, तुला भास झाला असेल. मधूला कळतच नाही आहे हे सगळे मलाच का म्हणताय, तुला भास झाला असेल, तुला असं झालं असेल.
त्यावेळेस राघव म्हणतो की आपल्याला सगळ्यांना सेल्फ डिफेन्स झालं पाहिजे, कारण काही येऊ शकतं. ती माहिती आहे ना, एक आपल्या घरामध्ये कोण राहतंय असं राघव बोलत असतो. आणि मधुला तो म्हणत असतो, म्हणून तर तुला चल म्हणलेलं, तू आली नाहीस, तू ऐकत नाही आम्ही जे सांगत आहे ते, आणि आता काय गोंधळ घालत बसलेली आहेस. तुला वारंवार सांगितलं होतं ना चल चल, पण तुला ऐकायचंच नसतं आमच्या अजिबात, असं राघव बोलत असतो. आणि त्याचबरोबर सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही सगळ्यांनी तंदुरुस्त राहिलं पाहिजे, तुमच्या स्वतःचं संरक्षण तुम्हाला सगळ्यांना स्वतःला करता आलं पाहिजे, हे सगळं राघव बोलत असतो. त्यानंतर राघव सगळ्यांना जायला सांगतो आणि तो पुन्हा त्या रूममध्ये थांबतो. तर बेडच्या तिथे मागे सिंधू लपलेली असते. म्हणजे इथे एकदा सिंधूने मधूला तोंडावर पाडलेलं असतं. त्यानंतर राघव आता पुन्हा मधूवरती चिडण्याचं नाटक करत असतो. तिला दाखवून देत असतो की तू चुकीचं वागलेली आहे, कारण सर्वांच्या समोर मधू म्हणालेली असते की राघव तुला ना काहीच कळत नाहीये, त्याचबरोबर तुला माहितीच नाहीये तू कोणावर विश्वास ठेवतोय. त्यावेळेस राघव म्हणालेला असतो तू माझ्यावर संशय घेतेस, हे चुकीचं आहे. राजश्रीने पण मधूला चांगलंच कान फाडलेलं असतं, म्हणलेलं असतं की तू राघववर संशय घेऊ शकत नाही, तो एक चांगला पोलीस ऑफिसर आहे. आणि सिंधूने तर राघव बरोबर मधूची वाट लावलेली असते, राघवच्या मदतीने मधूची वाट लावलेली असते. आणि बेडरूममध्ये आल्यावर सिंधू रुसून बसलेली असते. सिंधू म्हणत असते की राघव तुम्हाला खूप प्रेम उतू चाललं होतं ना मगाशी. आणि इकडे मधू मात्र म्हणत असते की नाही राघव, मला ना काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, तू ना त्या कृष्णाची साथ देतोयस. राघव म्हणलेला असतो की काही बोलू नकोस तू, कारण मला माहिती आहे की तुझं काय चाललेलं आहे. राघवला ह्या गोष्टी पटत नसतात. राजश्री आणि रुक्मिणी या दोघींनाही राग येतो, कारण मधू जे बोलत आहे वागत आहे ते चुकीचं आहे. राघववरती असा संशय नाही घेतला पाहिजे असं यांचंही म्हणणं असतं. पण मधू मात्र तिला वाटेल तसंच वागत असते, बोलत असते. आणि पुन्हा मधूला वाटू लागतं की नाही मी चुकीचं केलेलं आहे, मी राघवची माफी मागितली पाहिजे, असं म्हणत ती राघवच्या रूमकडे जाऊ लागते. पण सिंधूने ठरवलेलं असतं की घरातील सर्वांच्या समोर या मधूला तोंडावर पाडायचं आहे. ती प्रत्येक वेळेस असं दाखवून देत आहे ना की काही झालं तरी, की आता तिला असं वाटत असतं प्रत्येक वेळेस की सिंधूच बरोबर आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू आता पुढचा प्लॅन करते आणि राघवला सांगू लागते की राघव आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे. काहीही झालं तरी आपल्याला मधुताईंच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्लॅन इथे उधळून लावायचा आहे, त्यांना दाखवून द्यायचं आहे की नक्की काय होणार आहे. त्यावेळेस राघव म्हणतो बोला मॅडम, पुढचा प्लॅन काय करायचा आहे. आता पूजेचा दिवस असतो, मधूने पूजा ठेवलेली असते आणि तिला पूजेला बसायचं असतं, तिला पूजेला बसायचं आहे म्हणून तिचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर राघव आणि सिंधू प्लॅन करतात. सिंधू म्हणते ती पूजेला बसलीच नाही पाहिजे. आता गोदामावशीच्या मदतीने सिंधूने जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि त्यामध्ये मधू अडकत चाललेली असते. तिने मधूला दाखवून दिलेलं असतं की तुझी कशी वाट लावते ते बघ, आणि सिंधू त्याच पद्धतीने मधूची खरंच वाट लावत असते आणि मधूला कळतही नसतं. आणि सिंधूने आता मधूला ते गुंगीचं औषध टाकलेलं दूध प्यायला दिलेलं असतं आणि तिची वाट लावलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि ह्या सगळ्यामध्ये मधू ही सिंधूवरती नाव घेत असते. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं सिंधूने केलेलं आहे, हे सगळं सिंधू करते, हे सगळं मधू बोलत असते आणि सिंधूला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मधू म्हणू लागते, मधूने हे केल्यामुळं सिंधू आता सर्व पुरावे सर्वांच्या समोर ठेवते आणि म्हणू लागते की कोणी काय केलेलं आहे हे सगळ्यांना मी दाखवून देणार आहे. काहीही झालं तरी मी काहीही केलेलं नाही आणि पुरावे सर्वांच्या समोर दिल्यामुळं आता मधूची तर वाट लागलेली असते. मधूला कळायचंच बंद झालेलं असतं आणि मधूच्या खानदेशी कानाखाली सिंधू वाजवते आणि म्हणते की चालती हो या घरातून, प्रत्येक वेळेस तू काही करशील आणि कोणत्या हक्काने आणि कोणत्या अधिकाराने या घरात राहते, निघ. आणि हा सिंधूने प्लॅन केलेला असतो. थँक्यू.